सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता अथर्व हा आई आजीला गोडी गुलाबीने समजावत असतो. म्हणतो की मुकदमाच्या या घरात सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत, कुणाच कुणाला ताळमेळ नाही. तेव्हा आई आजी म्हणते की एकदम बरोबर बोलतोयस अथर्व तू. तर लगेचच अथर्व म्हणतो की आई आजी, पण मी इथे तुमचा हितचिंतक बनून आलेलो आहे. अथर्व म्हणतो की आई आजी तर माझी गेली आणि त्यापाठोपाठ बाबासुद्धा गेली, पण मी तुम्हालाच आई आजी मानतोय. एवढ्यात आई आजीला एक फोन येतो. तर लगेच ते ऐकून आई आजी खडबडून उठून उभा राहते आणि म्हणते काय झालं. तर लगेचच अथर्व म्हणतो काय झालं आई आजी. इकडे आता आनंद, अक्षय, रमा आणि जान्हवी पान खाण्यासाठी पान टपरीवर येतात. तर आता जान्हवी म्हणते की बघ माझी जीभ लाल झाली काय बेबी. तर लगेचच आनंद म्हणतो की माल काय लाल रंगलाय. तर लगेचच जान्हवी म्हणते की मला माल काय म्हणतोय आणि रमा हसू लागते. आनंद म्हणतो की पान खाल्ल्यानंतर जीभ जर लाल झाली तर त्या व्यक्तीचं पर्टिक्युलर व्यक्तीवर खूप प्रेम आहे हे सिद्ध होतं. त्यामुळे आता जान्हवीसुद्धा खूप खुश झालेली असते. आनंद म्हणतो की मेहंदीच्या बाबतीत जो कन्सेप्ट आहे ना तोच पानाच्या बाबतीत आहे. जान्हवी म्हणते की बेबी बघू बरं तुझी टंग किती लाल झाली ते. आनंद आता त्याची जीभ जान्हवीला दाखवतो. ते बघून जान्हवी म्हणते तुझी टंग तर एवढी रेड झालीच नाही आहे, याचा अर्थ माझं तुझ्यावरती कमी प्रेम आहे का. आनंद म्हणतो की आता तूच ठरव बाबा, मला वाटतंय की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तेवढ्यात रमा आता अक्षयला तिची जीभ दाखवते. तर अक्षय म्हणतो की सेम, अरे दादा बघ हिची सुद्धा जीभ सेम लाल झाली. इकडे आता अथर्व आई आजीला म्हणतो की काय झालं. तर आई आजी रडतच म्हणते की अरे अथर्व, शशिकांतचा ॲक्सिडेंट झालाय आणि कुणाला तरी तो रस्त्यात पडलेला सापडला म्हणे. ते ऐकून आता अथर्वला देखील मोठा धक्का बसलेला असतो. खडकन आता आई आजी उठून उभा राहते आणि म्हणते की त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. तर अथर्व म्हणतो की आई आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी नेतो ना, मी आहे ना. तर आई आजी म्हणते की आनंद, अक्षय घरामध्ये तर कोणीच नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की आई आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व बघतो. अथर्व आता आई आजीला समजावतो. आई आजीला खाली बसून पाणी देतो आणि म्हणतो की आई आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना नेतो हॉस्पिटलमध्ये. इकडे आता आई आजीला समजावून लगेच अथर्व आता अक्षयला फोन लावतो. अक्षय, रमा, आनंद तिघेही इकडे त्या पान टपरीसमोर आता गप्पा मारत असतात. अक्षयला आलेला फोन बघून रमा म्हणते की आज तुम्ही फोन उचलायचा नाही, काय होतंय ते बघू बरं आपण. तर आनंद म्हणतो की मी सुद्धा रमाच्या बाजूने आहे. तर अक्षय म्हणतो की दादा तू सुद्धा आता पार्टी बदलली की काय. पुन्हा आता अथर्व हा आय्याजी समोर अक्षयला कॉल करतो. तेवढ्यात अक्षय आता अथर्वचा आलेला फोन बघतो आणि म्हणतो की अथर्वचा फोन आहे. तर आनंद आणि रमा म्हणते की कट कर अक्षय, घ्यायचा नाही फोन. इकडे आता फोन कट केलेला बघून अथर्व म्हणतो आय्याजी अक्षयने फोन कट केला. तर इकडे फोन कट केलेला बघून जान्हवी आणि रमा एकमेकींना टाळ्या देतात. तेव्हा आता इकडे आई आजी घाबरते. आई आजी म्हणते मी येते अथर्व. तर अथर्व म्हणतो की आई आजी तुम्ही येऊ नका, मी बघतो काय करायचं ते आता. त्यानंतर आता इकडे अक्षय, रमा सर्वजण हसत हसत आता घरी येतात. तर तेवढ्यात आई आजी समोर येत म्हणते की अक्षय तुला फोन उचलायला काय होतं. तेव्हा आई आजीचं ती भडकलेली बघून अक्षय आणि रमा सर्वजण आता आई आजीकडे बघतात. त्यानंतर रमाकडे बघत आई आजी म्हणते की झाली का, माझ्या मस्ती करून झाली का, अरे तुम्हाला काही सिरियसनेस आहे का. तेव्हा अक्षय आता ते आई आजीकडे येतो. आई आजी म्हणते की घरातून फोन आला तरी तुम्ही उचलत नाही. अक्षय म्हणतो काय झालं आई आजी, तू एवढी का चिडलीस. आई आजी म्हणते की काय झालं नाही ते विचार. आई आजी म्हणते तुला अथर्वने फोन केला होता, तुला बोलता येत नव्हतं का. अक्षय म्हणतो की आई आजी आम्ही घरी येत होतो तेव्हा आम्ही विचार केला घरी आल्यावरच बोलू. अक्षय म्हणतो आई आजी तुला एवढं चिडायला काय झालं, आम्ही तर सांगून गेलो होतो ना तुला. आई आजी म्हणते की तुम्ही तर सांगून गेला होतात, पण वेळेत इमर्जन्सी आली तर ती सांगून येत नाहीये. आई आजी म्हणते की बायकोवरती प्रेम असावं, पण एवढंही असू नाही की आजूबाजूला काय चाललंय याचं भान असू नये. आई आजी म्हणते इथे लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण तू बायकोचा बैल होऊन फिर बाहेर अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे आईला काही झालंय का. तर लगेचच आई आजी म्हणते की तुझ्या आईला नाही रे, तुझ्या बाबाला बघ त्याची अवस्था काय झाली ती. आई आजी म्हणते तुझ्या बापाचा ॲक्सिडेंट झालाय बघ. ते ऐकून आता रमा तोंडाला हात लावते. तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. आता शशिकांत त्याच्या बेडरूममध्ये पट्ट्या लावलेल्या अवस्थेत आता पडलेला असतो. तर लगेचच सीमाही त्याच्यासमोर बसलेली असते. अथर्वही समोर असतो. तेव्हा आता सीमा म्हणते की गरम पाणी आणतो का तर थोडंसं त्यांच्यासाठी.
मयुरी म्हणते की थांब आई मी आणते, तर मयुरी सुद्धा रडत असते आणि शशिकांतची आता भयानक अवस्था झालेली असते. त्यानंतर आता अक्षय, रमा, जान्हवी सर्वजण आता शशिकांतकडे येतात. तर आता शशिकांतची ती अवस्था बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय आता सीमाला म्हणतो की आई हे काय झालं, तर सीमा अक्षयचा हात धरत म्हणते की बघ ना, हे जेव्हा इथे आले ना तेव्हा याच अवस्थेत पडून होते आणि त्यांना खूप मार लागला आहे. अक्षय म्हणतो की हे सर्व कसं झालं पण आई. तेव्हा सीमा म्हणते की कसं झालं तेच काही कळत नाही, पण अथर्वने यांना शोधून घरी आणलं. सीमा म्हणते अभिषेकसुद्धा नव्हता तेव्हा अथर्वने हे सर्व केलं. तेव्हा अथर्वचे आपल्यावर खूप उपकार आहेत अक्षय, असे सीमा अक्षयला बोलते. तेव्हा अक्षय आता अथर्वला विचारतो, अथर्व हे कसं काय झालं आणि एवढा मार कसा काय लागला आणि हे कसे आणि कुठे पडले. तेव्हा अथर्व म्हणतो अक्षय आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात. त्यानंतर अक्षय आता अथर्वसोबत बाहेर येतो. तर अथर्व अक्षयला म्हणतो की हे बघ अक्षय, हे कसं झालं मला माहीत नाही, पण मला वाटतंय की तुझे बाबा कोणत्या तरी गोष्टीत इन्व्हॉल्व आहेत. अक्षय म्हणतो म्हणजे. अथर्व म्हणतो की मला हे ज्या अवस्थेत सापडले ना तेव्हा पोलिसांना डाऊट येऊ नये म्हणून मी त्यांना घरी घेऊन आलो आणि माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना आणून त्यांच्यावर ट्रीटमेंट केली. अक्षय म्हणतो यासाठी तुम्हाला फोन करत होतास, तर लगेच अथर्व म्हणतो की मी तुला पहिला फोन केला तो कट केला, दुसरा फोन केला तोही तू कट केला. तेव्हा मला वाटलं की आता मला यांना घरी नेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की अथर्व मला माफ कर, मी तुझा फोन उचलला नाही. तेव्हा लगेच अथर्व म्हणतो की आता सॉरी बोलून काही उपयोग नाही, इट्स ओके. आणि त्यावेळेस मग मी तिथे गेलो आणि मग त्यांना इथे घेऊन आलो. अक्षय म्हणतो की अथर्व तू त्यांना इथे घेऊन आलास आणि खूप उपकार केले तू, हे मी माझ्यासाठी म्हणत नाही तर माझ्या आईसाठी. अक्षय म्हणतो की त्या शशिकांत मुकदमाचं आणि माझं कधीच पटलेलं नाही आहे, पण आईला त्यांच्यामुळे त्रास होतो आणि तो मी बघू शकत नाही. अक्षय म्हणतो पण त्यांच्याबद्दल हे असं काही व्हावं हे असं मला कधीच नाही वाटलं, तर आता माझ्या आईसाठी हे मला तू केलं ना ते बरं वाटलं, असे म्हणत आता लगेचच अथर्व आणि अक्षय एकमेकांना मिठी मारतात. तर दरवाज्यातून रमा ते सगळं बघत असते आणि आता अथर्व अक्षयला म्हणतो की त्यांना काहीच होणार नाही, तू काही काळजी करू नको. आणि रमाकडे बघत अथर्व तेथून निघून जातो. इकडे आता मयुरी ही शशिकांतला शेकवण्यासाठी गरम पाणी करत असते. एवढ्यात मयुरीचा हात भासतो, तर तेवढ्यात अथर्व तिथे येतो आणि आता मयुरीचा हात आपल्या हातात धरत अथर्व म्हणतो की अगं बघू किती भाजलं ते, आणि लगेच मयुरीचा हात शेकू लागतो. आणि अथर्व म्हणतो की आपल्या जवळच्या माणसाला जर काही झालं तर मग मला खूप त्रास होतो. तेव्हा मयुरी म्हणते की अथर्व खरंच तू मला आपली एवढी जवळची समजतोस का. अथर्व म्हणतो तू आहेच माझ्या जवळची मयुरी. त्यानंतर अथर्व आता मयुरीच्या हातावर प्रेमाने फुंकर मारतो. तर मयुरी म्हणते राहू दे, मी आता बघते. मयुरी म्हणते असू दे, मला इतकं काही नाही झालं. तर लगेचच अथर्व म्हणतो की हे कसं, मला खूप त्रास होतोय तुझं हे असलं बघून. आणि पुन्हा आता अथर्व हा प्रेमाची फुंकर मारू लागतो. तर मयुरी ही प्रेमाने अथर्वकडे बघू लागते. अथर्व म्हणतो की शेवटी आपल्या माणसाची काळजी आपला माणूसच घेणार ना, बरोबर ना. तर मयुरी मान हलवते आणि गालातली गालात लाजते. अथर्व म्हणतो आता कसं वाटतं, तर हसतच मयुरी म्हणते आता छान वाटतंय. इकडे आता अक्षय आणि रमा दोघेही बाहेर एकमेकांसमोर बसतात. तर रमा म्हणते सॉरी, मला माहीत नव्हतं हे असं घडलं आणि अथर्व तुम्हाला फोन करतोय म्हणून मग मीच तुम्हाला फोन कट करायला लावला. तर लगेचच अक्षय म्हणतो एक्झॅक्टली रमा, आयुष्यात फोन हा कधी कुठल्या कामासाठी आलेला असतो हे आपल्याला कधीच माहीत नसतं. अक्षय म्हणतो की आपल्याला काय माहिती समोरचा माणूस आपल्याला फोनवर काय सांगणार आहे म्हणून. लगेच आता अथर्व म्हणतो की उगाच तुझे ऐकून रमा मी अथर्वचा फोन कट केला. तर आता अथर्वचा फोन मी घेतला नाही आणि अथर्व जर गेला नसता तर शशिकांत मुकदमांना कोणी उचलून आणला असतं. रमा रडतच म्हणते की सॉरी मला माफ करा. तर अक्षय म्हणतो की आता सॉरी बोलून काय उपयोग, त्या शशिकांत मुकदमाला जर काही झालं तर माझ्या आईला किती त्रास होईल आणि आईला जर त्रास झाला तर तो मला अजिबात चालणार नाही, असे आता अक्षय रमाला सांगतो. रमा म्हणते की मी पूर्ण तुमच्याच बाजूने आहे आणि त्या क्षणी मला काय झालं हे काहीच वाटलं नाही. तर आता अक्षय म्हणतो की मला अजिबात एक्सप्लेनेशन नको आहे रमा. इकडे आता अक्षय हा पुन्हा आता सीमाकडे येतो. तर आता शशिकांतची ती अवस्था बघून सीमा अक्षयला म्हणते की यांना जर काही झालं असतं तर मी यांच्याशिवाय नाही राहू शकत. तर अक्षय हा तोंडाला हात लावतो. अक्षयचा हात आपल्या हातात घेत सीमा म्हणते की माझं चुकलं आणि मी बायको म्हणून कमी पडले ना आणि माझ्यामुळेच हे सर्व झालं ना.
अक्षय म्हणतो आई तू अगोदर शांत हो बरं, या माणसाला काहीच होणार नाही. अक्षय म्हणतो की यांना आपण सगळी ती ट्रीटमेंट देऊ. तेव्हा सीमा म्हणते की अक्षय तू काहीही कर पण यांना अगोदर बरं कर. त्यानंतर अक्षय आता सीमाला शांत करतो आणि म्हणतो की तू काही काळजी करू नकोस आई. त्यानंतर आता अक्षय सीमाला खाली बसवत म्हणतो की या माणसाने आपल्या सगळ्यांना एवढा त्रास दिलाय ना, त्यामुळे या माणसाबद्दल माझ्या मनात फक्त राग आहे. सीमा म्हणते की आता इथे बोलायची काही गरज आहे का अक्षय. तर लगेचच अक्षय म्हणतो की आत्ता यांची जी अवस्था झाली ना, त्या अवस्थेला तेच जबाबदार आहेत. एवढ्यात आता शुद्धीवर येऊन शशिकांत हा ओरडू लागतो. तर पटकन आता सीमा ही नर्सला बोलावते आणि म्हणते की बघ ना, त्यांना काहीतरी त्रास होतोय वाटतं. तर नर्स आता तिथे येत आता शशिकांतकडे बघते आणि सीमाला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते. आणि पटकन नर्स आता शशिकांतच्या सलाईनमध्ये इंजेक्शन सोडते. नर्स म्हणते की आता थोड्या वेळापूर्वी मी त्यांना गोळ्या दिल्यात आणि आता इंजेक्शनही दिलंय, तेव्हा त्यांना आता बरं वाटेल आणि झोपही येईल. नर्स म्हणते त्यांची जखम खूप खोल आहे आणि त्यासाठी ती भरण्यासाठी वेळ लागेल, तेव्हा तुम्हाला आता डॉक्टरच जे काय आहे ते सांगतील. तर आता अक्षय म्हणतो ठीक आहे. तर नर्स तिथून निघून जाते. इकडे आता अथर्व हा रेवाकडे येतो आणि रेवाला म्हणतो रेवा त्याचं कसं असतंय ना, बघितलं ना एखाद्याच्या नजरेत कसं हिरो बनायचं ते. तेव्हा रेवा म्हणते की अथर्व तू खूप चुकीचा वागतोयस. अथर्व म्हणतो की रेवा डार्लिंग माझ्यासोबत राहूनही समोरच्याला उल्लू कसं बनवायचं हे तू शिकली नाहीस. अथर्व म्हणतो की हा तुझा प्रॉब्लेम आहे, तू माझ्याकडून काही शिकली नाहीस आणि आता सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. बघ ना एवढ्या दिवसापासून तू या घरात राहतेस. अथर्व म्हणतो बघ ना रेवा, ते उलट अगोदर जे तुझ्या बाजूने होते तेच आता तुझ्या विरोधात गेले, तसे म्हणत आता अथर्व हसू लागतो. अथर्व म्हणतो रेवा डार्लिंग त्यासाठी तू माझ्याकडून ट्रेनिंग घ्यायला हवंस, तू माझ्याकडून शिकली पाहिजेस. त्यानंतर आता लगेचच अथर्व हा त्याच्या हाताने रेवाला हात लावतो आणि गालाचा किस घेऊ लागतो. तेव्हा लगेच रेवा म्हणते की मला हात नको लावू. तर लगेच अथर्व म्हणतो मग काय पाय लावू का. रेवा म्हणते की फुशारकी मारायची काही गरज नाही आहे, बाबांचा ॲक्सिडेंट होणं, तू कॉल करणं आणि तू तिथे जाणं हे कोइन्सिडंट आहे आणि तुझ्या जागी दुसरं जरी कोणी असतं तर तेच केलं असतं आणि त्यामुळे तुझ्या जागी कोणी असतं तर साहजिकच त्यालासुद्धा सिंपती मिळाली असते. तर अथर्व म्हणतो रिअली रेवा. तर रेवा म्हणते हो. अथर्व म्हणतो की मी आय्याजी सोबत असणं, त्यावेळेसच आय्याजीला कॉल येणं आणि तो शशिकांतचा अपघात झाला हे कळणं, हे सगळं तुला कोइन्सिडंटली वाटतं का. तेव्हा रेवा आता अथर्वकडे बघत म्हणते की म्हणजे. तर आता अथर्व म्हणतो की म्हणजे वाघाचे पंजे, मी जर तुझ्या आईला जेलमध्ये टाकू शकतो तर मी यांचासुद्धा अपघात करू शकतो. ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि अथर्वने शशिकांतचा अपघात घडवून आणल्याचे सत्य रेवाला समजलेले असते. ते ऐकून रेवा आता अथर्व समोर येते आणि म्हणते की हे सर्व तू घडवून आणलंस आणि कधी केलं तू आणि कोणासाठी केलंस हे. अथर्व म्हणतो की हे सर्व तुझ्यासाठी चाललंय बेबी. तर लगेच रेवा म्हणते स्टॉप इट अथर्व. रेवा म्हणते हे सर्व तू का आणि कशासाठी केलंयस. तर लगेच अथर्व म्हणतो की हे सर्व जाणून घेण्यासाठी तुला माझी शिष्या होणं गरजेचं आहे, त्यासाठी तुला माझं ऐकावं लागेल रेवा. तर आता अथर्वने रेवासाठी शशिकांतचा अपघात घडवून आणलेला असतो. तर आता अथर्व आता रेवाला असा कोणता मंत्र देणार ते बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.